आता सध्या इथे तुम्ही इंस्टाग्राम आहे ते अशा प्रकारचे फोटोज आहेत ते भरपूर सारे बघितले असतील, इंस्टाग्रामच्या स्टोरीला किंवा व्हॉट्सअपवर बघितले असतील, पण हे बनवायचे कसे तुम्हाला कोणी सुद्धा इथे सांगितलं नसेल. त्यासाठी आजचा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा. मी संपूर्ण प्रोसेस सांगणार हे फोटोज कशा पद्धतीतून बनवायचे. जसं की समजा तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर जर काम करत असाल किंवा तुमची कोणतीही कॅटेगरी असेल त्या रिलेटेड अशा प्रकारची स्टोरी बरेचसे लोक ठेवत आहेत आणि हे बनवणं सुद्धा एकदम सोपं आहे. फक्त व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की जे काही प्रोसेस आहे ही संपूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ज्या काही तुम्हाला गोष्टी प्रॉम्प्ट्स म्हणा या सर्व गोष्टी लागणार आहेत ह्या तुम्हाला मी एकदम फ्री मध्ये देणार आहे. ह्या तुम्हाला फ्री कोठे भेटू शकतात हे लास्ट ला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सगळं काय डिटेल्स असेल ते जाणून घेऊ. आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं. सगळ्यात पहिले तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणता प्रॉम्प्ट लागणार काय सगळं काय सांगतो. सगळ्यात पहिले तर काय करायचं, प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर सर्च बारमध्ये जायचं तुम्हाला इथं आणि येथे तुम्हाला फक्त ChatGPT सर्च करायचं आहे. जसं की आता बघूया इथून मी जे काही असेल ChatGPT ओके सर्च केलेलं आहे. तर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही असेल ChatGPT असेल ते तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे. असेल तर एकदम बेस्ट आहे, पण नसेल तर डाउनलोड करून घ्या. ओके डाउनलोड केल्यानंतर ChatGPT ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर जे काय तुम्हाला जीमेल ID मागेल काय प्रोसेस असेल ती संपूर्ण प्रोसेस आहे ते कंप्लीट करून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर फक्त तुम्हाला इथं प्लसचं बटन भेटेल. ओके तेव्हा क्लिक करून तुम्ही इमेज तर ॲड करू शकता, पण याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते की प्रॉम्प्ट हा प्रॉम्प्ट तुम्हाला कोठे भेटेल. जसं की आता इथून बघू शकता मी ऑलरेडी एक बनवलेला आहे. बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल थोडंसं लोडिंग घेत आहे. तर इथे मी ऑलरेडी एक अशा प्रकारे बघू शकता सुपर जी की सुपरमॅनचा अशा प्रकारे मी बनवलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे जो की माझा फेस अशा प्रकारे आहे, अशा प्रकारे मी बनवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा इथे बनवू शकता. तर हा मी बनवला कसा सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर आपण जी काय आहे तो नवीन एक प्रोजेक्ट मी क्रिएट करून घेतला. ओके सगळ्यात पहिले तर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार आहे. येथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कोणाला सुद्धा कमेंट्स करत बसायचं नाही किंवा कोणाला सुद्धा प्रॉम्प्ट द्या असं काही सुद्धा म्हणत बसायचं नाही. फक्त जो प्रॉम्प्ट असेल तो ChatGPT कडूनच तुम्हाला घ्यायचा आहे. ChatGPTच तुम्हाला प्रॉम्प्ट आहे तो क्रिएट करून देणार. इमेज सुद्धा ChatGPTचा आहे ते बनवून देणार आहे. सगळी कामे ती ChatGPT करणार आहे. ह्यात फक्त तुम्हाला काय करायचं बघू कॅरिकेचर इमेज बनाने के लिए प्रॉम्प्ट दो अशा प्रकारे मी टाकलं आहे. ओके त्यानंतर मी काय करणार आहे इथून जी काय अशा प्रकारे टाकल्यानंतर ते सेंड करायचं आहे. सेंड केल्यानंतर पहिली तर गोष्ट बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला भरपूर सारे प्रॉम्प्ट्स बघायला भेटणार आहेत. बघू शकता अशा प्रकारे जी की बघू शकता वेगवेगळे प्रॉम्प्ट्स तुम्हाला भेटले आहेत. जसे पाहिजे फनी कार्टून्स भेटलं आहे, इंस्टाग्राम स्टाईलमध्ये भेटलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला इथून जी की असेल जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे घेऊ शकता. अशा प्रकारे इतके भेटलेत यात तुम्ही आणखीन घेऊ शकता. जसं की रँडमली मला आता जो की आहे आपण इथून जी की असेल इंस्टाग्रामचा आपण आहे तो कॉपी करून घेतला. ओके आता कॉपी करून घेतला त्यानंतर फक्त प्लसवर तुम्हाला इथे क्लिक करायचा, फोटोजमध्ये जायचा आणि तुमचा कोणताही रँडमली फोटो असेल तो अशा प्रकारे जसं की आता रँडमली हा माझा फोटो आहे किंवा हा मी फोटो आहे तो ॲड करून घेतला. ओके ॲड केल्यानंतर फक्त खाली अस्क ChatGPTचा तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावर फक्त जो प्रॉम्प्ट आहे तो इथे फक्त पेस्ट करा आणि लास्टला इमेज जनरेट ही टाईप करा. अजिबात विसरू नका. इमेज जनरेट हे टाईप आहे ते नक्की करा आणि सेंड करा. सेंड केल्यानंतर बघू शकता 5 ते 10 मिनिटाच्या आत आहे तो तुमचा इमेज आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे. पहिली तर गोष्ट सांगतो यांचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं असेल तर लगेच होऊन जाईल, नसेल घेतलं तर थोडंसं लोडिंग येतं. जितकं इंटरनेट तुमचं फास्ट असेल तितक्या लवकर तुमचा जी की इमेज आहे तो जनरेट होणार आहे. इतकंच नाही आहे, याच्या मदतीतून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आहेत ते बनवू शकता. आता ऑलरेडी आपला फोटो आहे तो रेडी होत आहे. जसं की आता बघू शकता इथून मी बॅक येतो. बॅक आल्यानंतर माझी गॅलरी ती ओपन करून घेतो. जसं की बघू शकता हे जे की फोटोज आहेत मी ChatGPTच्या मदतीतून आहे ते एडिट केलेले आहेत आणि हे फोटोज आहेत असं वाटतसुद्धा नाही की हे AIच्या मदतीतून बनवले आहेत. आता हे फोटोज कसे बनवले याच्यावर जर संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ जर हवा असेल जसं की आता हा बघू शकता तर मला फक्त आहे ते कमेंट्समध्ये कळवा. याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तर नक्की आणणार आहे आणि फेससुद्धा मी सेम टू सेम माझा आहे. जसं की बघू शकता फेससुद्धा सेम टू सेम आहे. ओके अशा प्रकारे तुम्ही इमेज बनवू शकता. जसं की रँडमली आता आपला एक इमेज आपण हा बनत आहे बघू शकता अशा प्रकारे. तर आता बघू शकता आपला जी की आहे इमेज आहे तो जनरेट म्हणजे रेडी झाला. इथं लिहून सुद्धा आले युअर कोडिंग जो की इमेज आहे ऑलरेडी रेडी. फक्त थोडंसं लोडिंग घेत आहे. तर आता काय करतो व्हिडिओ थोडासा मी स्किप करतो नाही तर व्हिडिओ तो जास्त मोठा होईल. तर बघू शकता अशा प्रकारे आपला इमेज आहे तो जनरेट झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे प्रॉम्प्टचे यूज करून इमेज आहेत ते बनवू शकता आणि इथे सेव्ह बटनवर क्लिक करून जो इमेज आहे तो तुमच्या गॅलरीचा आहे तो तुम्ही सेव्ह सुद्धा ते करू शकता.
इतकं सोपं आहे. ओके, कुणाला सुद्धा तुम्ही कमेंट्स करून प्रॉम्प्ट आहे ते ChatGPTच देणार आहे आणि तुमचा इमेज सुद्धा आहे ते ChatGPTच तयार करणार आहे. ओके, इमेज आपला सेव्ह झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीतून इमेजची बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट टॉपिक कोणत्या व्हिडिओ हवा आहे ते पण नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.